पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भारताला धमकी द्यायची अवकात नाही आहे. दोन बॉम्ब भारताचे पडल्याबरोबर शेपूट घालून पडणारा हा पंतप्रधान हा भारताला काय धमकी देणार आहे. आणि अशा प्रकारे धमकी दिली तर भारताने मागे जसं उत्तर दिलं त्याच्यापेक्षा चांगलं उत्तर त्याला देण्याची क्षमता हिंदुस्थानमध्ये आहे. बरोबर आहे, आज कोणीही शिवसेनेच्या लोकांनी बोळावरून फायदा नाही आहे. जो घोळा राहील त्याला नक्कीच मित्रपक्ष गडप करू शकतो. या संदर्भात आमच्या उपोषण देखील आम्ही मांडलं होतं, पण पोलिसांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही हे सगळं कंट्रोल करू. आणि त्याच्यामुळे त्यांच्या आश्वासनानंतर आम्ही आमचं आंदोलन मागे घेतलं आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांनी त्यांचे शब्द पूर्ण केले नाहीत तर परत आम्ही शासन दरबारसुद्धा या विषयासंदर्भामध्ये आम्ही आवाज उठवू. आणि हे सत्य आहे की परिस्थिती फार गंभीर आहे. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री आहेत अशी एक टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. अमित शहा लायक आहेत की नालायक आहेत हे जनतेने ठरवलेलं आहे. प्रचंड मताने ते निवडून आले. देशामध्ये सरकार आणण्या इतकं बँडेड मोदी आणि अमित शहा यांना दिलेलं आहे. त्याच्यामुळं कोणा एका व्यक्तीने कोणाला लायक नालायक म्हटलं तर त्याने काही फरक पडत नाही. शेवटी जनता ही या देशामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. उद्धव ठाकरेंची आहे, राष्ट्रवादीवर पवार साहेबांचा जनतेच्या न्यायालयामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन शिवसेना नावाचं 4 अक्षरी पक्षाचं नाव घेऊन आम्ही लोकसभा लढली, विधानसभा लढली, नगर परिषद लढल्या. आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये अगदी पोटनिवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने राज्यातला नंबर 2चा पक्ष म्हणून आम्हाला विधानसभेत मान्यता दिली. आणि केंद्रामध्ये नंबर 1चा पक्ष महाराष्ट्रात जास्त खासदार असल्यामुळे आम्हाला मान्यता दिली. त्याच्यामुळे आम्हाला कोणाच्या मान्यतेची आवश्यकता नाही. आम्हाला जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांच्याच शिवसेनेचा आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवरती शिवमस्तानाची टीका केली. ते म्हणतात की अपात्र ठरणाऱ्या शिंदेना सीएम बनवून सर्वांनी शेण खाल्लं असं टीका केली. याचा अर्थ काय, जे 60 आमदारांना लाखो लोकांनी मतदान केलं त्यांनी शेण केलं असं संजय राऊतला म्हणायचं आहे का? किंवा ज्या नगरपालिकेमध्ये करोडो लोकांनी आमच्या लोकांना मतदान केलं आणि 40 नगराध्यक्ष आमच्या महाराष्ट्रामध्ये आले, जवळपास 300 नगरसेवक आले, त्यांनी शेण खाल्लं म्हणायचं आहे का? संजय राऊत यासारख्या शेण खावड्या माणसाला कोणावर काय टीका करावी याची अक्कल नसल्यामुळे त्याने हे स्टेटमेंट केलेलं आहे. जनतेने आम्हाला शिक्कामोर्तब करून आमची मान्यता मान्य केलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.